क्रोकोडाइल नाइस ब्रो। तो अभी हम लोग यहाँ पर है मुखिया ढाबा लंच के लिए और टाइम हो रहा है 10 मिनट 2 के लिए। व्यू देखो गाइस, नीचे तो जहाँ पर हम लोग रुके थे, मतलब अभी लंच वाला होटल, वहाँ से सिर्फ 1 मिनट की दूर पर है ये देहरादून ज़ू, जिसका नाम है मालसी डियर पार्क। तो हमारे वो रिक्शा वाले कह रहे थे कि कुछ तो है, शेर भी था पहले, अभी देखते हैं या नहीं। गर्मी हो रही है, इतने सारे एनिमल्स है, क्रोकोडाइल, लेपर्ड, अब देख सकते हैं डियर वियर है और बर्ड्स। गर्दी तो है आज। लेपर्ड, एक्वेरियम, स्नेक्स और क्रोकोडाइल, बर्ड सगळे ॲसिडला आहे। देखते हैं क्या क्या इधर कुछ है। सबसे पहले बर्ड्स देखते हैं कौन से क्या क्या बर्ड्स है। ये वो देखो वहाँ पर है, तो होगा नाव क्या लेडी एमहर्स्ट पीसंट, मोरासारखा आहे तो। इकडे काय आहे, कॉकटेल, ये बया है बया। इथे एक चांगले कॅमेराची फिन आहे, कलिश पीसंट, इथे प्रत्येकाच्या फॅक्ट्स दिलेले आहेत, तुम्ही पाहिजे थांबून करू शकता, बघू शकता। इथे कुठे आहे, हां खालती बसले ते, झोपून द्या त्यांना, आराम झालं, दुपार आहे। इथे कोण आहे, प्लम हेडेड पॅराकिट्स, पॅराकिट्स बॉयज। ओ इथे सगळं मिक्स आहे, सन पॅराकिट, संपली पक्षी, एवढेच पक्षी। तिकडे कोण आहे रे, तिकडे पण आहे, तिकडून बघू शकता, पण तिकडे जायला एरिया नाही आहे। अलेक्झांड्रियन पॅराकिट आणि रोज रिंग पॅराकिट्स, पप्पी टाईम चालू त्यांचा। हे साधे आपले पोपट आहेत, मिठ्ठू पोपट बोले, बर्ड करायचं, बडवायचं। लव बर्ड्स, कोंबड्या ज्यांना खात नाहीत, सिल्वर पिजंट्स कसे आहेत बघा, कोंबड्यांसारखेच आहेत, कोंबडे आणि पिकॉक सरांचा मिक्स आहे, हायब्रिड, माहिती आहे। हा कोण झोपलाय बिचारा, झोपलाय की गोल्डन पिजंट, सोया है शायद से। तो बिचारा एकटाच आहे। असं त्यांना बोलू शकतो आपण, कैद पण केलं आहे, पण असं पण बोलू शकतो ना आपण की कदाचित त्यांचे जाम असे लिमिटेड आहेत, मग त्यांना सिक्युअर ठेवायला हे ॲनिमल्स, बर्डला कोणी हंट नको करा, मग एक ते असे इथे सिक्युअर पण आहेत, पण इकडे त्यांची लाईफ हे पण आहे, दोन पण अशी गोष्टी, एक चांगलं पण एक वाईट पण आहे त्यांच्यासाठी। हां, पण याची केअर पण नीट घ्यायला पाहिजे, घेत असतील हीच आपण दुवा करू शकतो। पण कोणालाच हार्म नाही करायचं कुठल्याच ॲनिमलला, डोमेस्टिक वाईल्ड लाईफ, ह्युमन्सला पण कोणीच कोणाला नाही करायचं। इकडे नाही, मोर आहे, पिकॉक, मोर आणि लंडोर दोन्ही पण आहेत। मोराला पंख आहे, कुठे आहेत त्याचे,
गाईज झिराड किहिमला पण मोर आहेत. असा जाम रेअरली दिसतो तो मोर, पण आहेत. छोट्या पोरांसाठी ॲडव्हेंचर पार्क आहे. झिपलाईन, बर्मा ब्रिज, कमांडो नेट. प्राईस बघू शकता लहान पोरांसाठी. अजून काय आहे? नाही, पैसा आहे, पैसे आहेत, पण ते छोट्या पोरांसाठीच आहे बघा. मोठे तर कोण नाहीत. ऑस्ट्रिच किती आहेत? 2च आहेत. ह्याच्यावरून बसून राईड पण करतात. इस पर बैठकर मैंने देखा है यूट्यूब पर. ऑस्ट्रिच इसकी तो बहुत अच्छी लगी। अपनी भी ले लेना उसकी पैर में जो पकड़ा ना अंगूठा 1.5 किलो का एक अंडा, 1.5 किलो का एक ऑमलेट. चलो बाय बाय ऑस्ट्रिच. इधर कौन है? टर्की. ओह टर्की बघ. वे कौन सा तो बाहर फेस्टिवल रहता है, उसमें वो टर्की की हेड पहनते हैं. यहाँ पर इमू छोटा आहे. ते टर्कीचं हे वाली बघितलं नाही मी. मिडल ईस्टर्न्स बर्ड. इमू हो गया, टर्की हो गया. यहाँ पर कौन है? इथे काय आहे? तो काय जो थँक्स गिविंग फेस्टिवल रहता है. ओ भाई साहब, वॉल्चर बघा. गिधाड तेव्हा समोर बसले आहेत आरामशीर. किंग लोक दिसतात ना, ते गिधाड लोक आपल्या इकडे पण असतात. बघितले आहेत ना थळ वगैरे साईडला. हां काय क्रोकोडाईल का तिकडे? हो, तो माणूस काही त्याला खायला देते. इथे कोण आहे? गिधाड. वॉल्चरवर बघितलं सगळं असं हॅरी पॉटर, सगळं असं जुनं काहीतरी लक्षात येतं, एकदम जुनं. ईस्ट इंडिया कंपनी. घरियाल म्हणजे काय? सुसर मराठीत बोलतात. ती एकदम अशी छोटीशी दिसेल. थांबा दाखवून मी झूम करतो. ते बघू शकता. मी इथं इथे पण बघितलेलं, मुंबईच्या सेंचुरीमध्ये होते हे. इथे क्रोकोडाईल आहे ना, कुठे दिसते क्रोकोडाईल लपले इथे कुठे? हां ते बघा, इथून क्रोकोडाईल आहे. वा, नॅशनल जिओग्राफिक चॅनल डोळ्यासमोर फिरत आहेत. एकदम ह्या साईडने दिसेल ती. शायद से गाइस आप देख पाओ, मेरे को भी दिख रहे नहीं, पर वो देखो वहाँ पर है. शायद से वहाँ से दिख जाए. वो पानी के अंदर है क्रोकोडाइल. क्रोकोडाइल हां, छोटे आहेत. समोरून ज्या मोठे असतील हे तिकडे असतात ना महाड वगैरेच्या नदीमध्ये डायरेक्ट असे. यहाँ पर टॉर्टॉइज वगैरे, इंडियन फ्लॅप शेल टर्टल, ब्लैक पॉट टर्टल. अरे कैसे टी शर्ट फट गया मेरा. तो यहाँ से एक्वेरियम है, पर अभी तक मुझे ओके. तो इथे स्नेक हाउस है, होगा इथे स्नेक वगैरह. पहले स्नेकला जाऊ. इगुआना, पाइथन वगैरह स्नेक. आपको कैसे पता है? कुछ तो बॉल पाइथन हम पेट कर सकते हैं, ऐसा कुछ तो है. और मुझे स्नेक्स बहुत पसंद है. कहाँ पर है स्नेक्स? इधर रॉक पाइथन है, साइज 18 फूटपर्यंत जातात ते. रॉक पायथन पण हाय कुठं पायथन? एकदम मागे आहे तो. विचार सगळे झोपलेलेच आहेत. अरे एवढा ब्लर आहे की कॅमेऱ्यामध्ये येत नाही. एकदम वो अंदर है, नहीं दिख सकता गाइस. इधर कौन है? सावधान, अटेंशन. ऐसे रहते वो ये देखो, ये बहुत ही नज़दीक है यहाँ से. इकडे पण आहे काय? हां, याच्या आतमध्ये आहे ना बर्मेस पायथन. वाह, 1 फुट नज़दीक में हुए उसको, उससे 1 फुट नज़दीक में. और इधर तो इसके नीचे स्किन भी गिरी है. मोस्ट पॉइजनस स्नेक. तो मुझे पता है कि फर्स्ट नंबर पर ब्लैक मम्बा ही होगा. पुट किधर गया? नंबर 5 पर है क्या ब्लैक मम्बा?
1 नंबर कोण आहे? अरे स्क्विरल. डर गई वो, चलिए जाने दो उसको, वहाँ पर छोड़ता हूँ. 1 नंबरचा कोण आहे? फियर स्नेक. ये तो मैं पहली बार सुन रहा हूँ. रसल वायपर दिसला तुम्हाला? हां, हे बघा समोरच आहे पूर्ण. हो का? ब्लॉग में आ रहो भाई आप. किंग कोब्रा. नाग. कुठे नाग कुठे गेला? हलत नाहीत ते, कोणच हलत नाही, सगळे झोपलेत. किंग कोब्रा. एज इंडियन कोब्रा. हे आपले नाग जे आपल्याला रस्त्यात दिसतात. असे खूप सारे जोड्या ठेवायला पाहिजेत त्यांना, मला पण ते काही टेन्शन नाही, एकसाथ राहू शकतात ते. कॉमन क्रेट. वो उसके अंदर हिल रहा है तो का आतमध्ये हलतो का? 2-3 आहेत काय? पायथन कुठे गेला? हा बघा इथे आहे पायथन आहे. रॅटिक्युलेट पायथन. इथं कोण आहे? इथं कोण नाही काय? ती खरुदेला पकडली असते मी, करायची सोडली असते तिला बाहेर जाऊ, इथे अडकली असते तरी. हा बॉल पायथन आपण घेऊ शकतो, मी ऐकलंय. याम छोटे असतात ते, पण झोपलं आहे काय माहिती, उलटे झोपले ना असेल जिवंत कदाचित. आहे जिवंतच आहे वाटतं, पाण्यात झोपलं आहे. वाईन स्नेक. त्याचं पूर्ण कॅमोफ्लेज झालं असेल वाईन स्नेक. हो का? या क्राऊड बघा, या इथे टेम्परेचर पण आहे, थोडे साफ आहेत. इंडियन रॅट स्नेक वाटतं, त्याला धामण पण बोलतात ना, हे आपले धामण वगैरे. इस काच में मगरमच्छ के बच्चे रखे हैं. मगरमच्छ के बच्चे, पुढे मगरमच्छ के बच्चे अशी का ठेवलेत मगरमच्छ बच्चे बिचारे. हां मगरमच्छ बच्चे इथे आईपासून लांब केलं साल्यांनी. अजून कसले असले बच्चे आहेत, इग्वानाची वेळ पण आहेत का? डायरेक्टली ऐसा दिखा होता तो मगरमच्छ और मगरमच्छ के दोनों भी एक साथ, टेंशन नहीं होता. ये देखो अडल्ट का 50, इस क्रेड का 200. एकदाच घ्यायला पाहिजे होतं तुम्ही, काय कसलं काय. आता मला गॉगल काढायला लागेल का, मला काय दिसत नाही आहे. इथे आपले साधे फिश, कोई बी सारखे एन्जॉय करताना, साधे मासे आपले. इथे खूप सारे ठेवलेले एवढ्याशा पॉटमध्ये, एवढे टर्टल्स. हे ऑस्कर्स आहे तिकडे. हो ह्याचं पण तसं होतं ना तिकडचं, एलिगेटर गार. तो गाइस मेरे एक दोस्त ने मतलब एलिगेटर गार लाए थे 2, और उसका थोड़ा सा घर रिनोवेशन चल रहा था, तब वहाँ के वर्कर्स ने शायद से लेकर गए उसके 2 एलिगेटर गार छोटे से. वो मुझे क्या बता रहा था. सिल्वर डॉलर फिश, अरवाना, सुगर अरवाना, स्पॉटेड स्कैट. टेक्सास से आए हुए मेहमान हमारे. मराइन फिश. ओके मराइन फिश है गाइस. एक मुझे लगा एयर फिश है. टैंक अंडर मेंटेनेंस वाले फिश है इसके अंदर, ये सब टैंक अंडर में. गप्पी ज़ेब्रा. तो गौरामी. ये अपने ये कैटफिश वाले शार्क. चिचीड्स. एरापाइमा बहुत बड़े हो जाते हैं बाद में. ये देखो ना कितने बड़े हैं, इतना सा मेरा हाथ, इतना सा उनके सामने, इतना सा. नाइस ब्रो. टेक्सास है ये. चिचिलिड. जैगवार. भारी कलर है. ते कोण आहे? अरे बिचारी डोळ्याला लागलं. तर बघा कसा वेगळ्या कलरचा फिश आहे. चिप्पू. सिल्वर शार्क. वो
असे मला ओरिजिनल शार्क बघायचे. कुंतियस पिराना खाऊन टाकतील आपल्याला. दात बघ असले मोठे आहेत. रेड टेल कॅटफिश, रिअर मॉन्स्टरची सगळी आठवण येते मला. स्नेक हेड कुठे? मुरेल फिश, तीन बोन बार्क फिश, प्लैटिनम एंजल. हमारे पास भी पहले घर में था फिश टैंक. उसमें यही गोल्ड फिश, शार्क, वाइट कलर का वो कैटफिश वाला शार्क, बड़ा सा वो जो क्लीन करता है वो चिप्पू, और अरे फाइटर वाले फिश से थे फिश. हे एवढं वर्थ नाही आहे. आलं झालं 50 रुपये एवढंच. ते कोण कळलं का इथे कोण आहे कि तो ये शायद से बाद में जाने वाला है. तो ये फिश का मुझे इतना वर्थ नहीं लगा 50 रुपीज़. मुझे लगा और कुछ तो बड़ा होगा ही. तो वो वाला अच्छा है. इससे हमने वो रत्नागिरी का देखा था और मुंबई वाला. कैक्टस रॉक गार्डन है. इसकी टिकट 10 पर हेड है, चाइल्ड हो अडल्ट हो. पर ये मुझे इतना यहाँ से मुझे दिख रहा है कि अंदर बहुत कैक्टस वगैरह है. पर नको ना, मला तो इच्छा नहीं है तिकडे जायची. कैक्टस ये लो, यहाँ से देख लो आप. वैसे वहाँ पर भी लिखा था विंडो वाला. ये कैक्टस है. हमारा कैक्टस बेचारा मर गया. ओह नाइस. ये डियर भी दिख गया मुझे. 2 है डियर, ज़्यादा डियर है. सांभार, रुस्सा यूनिकॉर्न. मेल को ऐसे ऊपर सिंग है, फीमेल को सिंग नहीं है. मेल और फीमेल आप देख सकते हैं. इसके ऊपर सिंग है, इसके ऊपर सिंग नहीं है. ओके, तो और क्या क्या है? गोरल झालं काय? और कुछ है? रिस्पेक्ट. ओके, तो होगा या इकडे शेर आहे. शेर म्हणजे लेपर्ड, बिबळा, बिबटा इकडे आहे. कुठे पण तो. वो देखो गाइस, शेर. शायद से देख पाओ पर किसको तो फोन आ गया. बिचारा एकटा आहे. अरे रे, मला चांगला व्यू घ्यायचा याचा. हे देखो शेर गाइस. उसको हंटिंग पे जाना है, उसको आज़ाद होना है. हाँ, और है कुछ. सबसे लास्ट में शेर. मम्मी ये देखो रेनबो फ्लावर्स. तो हो गया गाइस. ओके, तो है रेनबो फ्लावर्स के बारे में बोल रहे हैं वो देखो अंदर. तो मेरी ऐसी विश है कि ऐसा बड़ा सा घर. अगर आपने ये डॉक्टर डूलिटिल देखा होगा तो पूरे उसके साथ एनिमल्स रहते हैं, वो खुद रहते हैं. तो वैसा मुझे करना है. ये सब बड़े से गार्डन में. ये देखो ऐसे बड़े बड़े पेड़, एनिमल्स, बर्ड्स मेरे जंगल में घूम रहे हैं. ओके, तो ये प्लास्टिक है, मुझे लगा असलियत है. प्लास्टिक. यहाँ से और एक रास्ता है. तो यहाँ पर आपको ये दिखेगा. तो यहाँ पर एक आउल है, हैरी पॉटर वाला स्पॉटेड आउल. नज़र बहुत तेज चाहिए उसके लिए. दिखा है उधर है. कौन यहाँ पर ब्राउन वुड आउल कितना बड़ा है. पंख फैला क्या उसने. इधर भी है. ये इसका कोना, वो उसका कोना, ऐसा कुछ तो चल रहा है उनका. चलो बाय. मैं विश करता हूँ कि इन सब एनिमल्स, बर्ड, फिशेस को फ्रीडम मिले. और फ्रीडम मिलने के बाद कोई इनको मारे नहीं और ये खुद भी लड़ाई ना करे. तो गाइज़, ये हमारा डियर मालशी ज़ू इधर ही ख़त्म होता है, देहरादून ज़ू. अगर आपको ये ब्लॉग पसंद आता है तो लाइक कर दीजिए, चैनल को सब्सक्राइब कर दीजिए. अभी शायद से हम लोग जाएंगे गुच्ची पानी, कुछ नाम है उसका, रॉबर्स केव फन पार्क. तो देखते हैं. तो चलो बाय बाय. दिस इज़ मी साइनिंग ऑफ. बाय बाय.